नमस्कार मित्रांनो. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, श्रावणी सानिकाला विचारते, कुणाचा फोन आहे? सानिका म्हणते, तुला काय करायचं? आणि आत निघून जाते. श्रावणी विचार करते, ही कुणाशी बोलत असेल? मला तर वाटतं नक्की इंद्रनील असणार. ती सानिकाच्या मागे जाते आणि म्हणते, कुणाचा फोन होता आणि इंद्रनील कुठे? सानिका म्हणते, मला काय माहिती? श्रावणी म्हणते, तुला नाही माहिती ना? मग फोनवर बोलताना तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसला होता ग? तेवढ्यात मागून आवाज येतो. श्रावणी मागे बघते तर अनुराधा आणि शोभी आलेले असतात. अनुराधा म्हणते, काय गे नट मोगरे, माझ्या पोरीला विचारणारी तू कोण आहेस ग? श्रावणी म्हणते, मी तिची मोठी वहिनी आहे. ती कुणाशी बोलते, काय बोलते हे जाणून घ्यायचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि मला हे जाणून घ्यायचं की इंद्रनील कुठे? शोभी म्हणते, गेली होती ना पोलीस स्टेशनला तक्रार करायला, मग आता तू शोधून काढ. सानिका नाटक करत म्हणते, ही माझ्याशी असं का वागते तेच मला कळत नाही. श्रावणी म्हणते, सानिका तुला चांगलंच माहितीये मी तुझ्याशी असं का वागते, पण लक्षात घे मी जे काय करते ना तुझ्यासाठी. अनुराधा म्हणते, माझ्या पुरीसाठी करायची काय बी गरज नाही. माझ्या पुरीसाठी आमच्यासाठी काही करायचं असेल तर हे घर सोडून जा. शोभी म्हणते, हा हे बेस्ट आहे. तसं पण तू ह्या घरात आल्यापासनं फक्त वादच होत आहेत. आईने तुला बेस्ट आयडिया सांगितली. जा 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 घर सोडून जा. श्रावणी ते शोभाताई, मी कुठेही जाणार नाही, कारण आता मी या घरची सून आहे आणि ह्या घरात राहण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. जायचं असेल तर तुम्ही जा तुमच्या सासरी. शोभी मोठे डोळे करत म्हणते, कशी बोलतीये, कशी बोलतीये आई, ही तर आमासने हाकलूनच द्यायला निघाली. श्रावणी ते शोभाताई, मी काय तुम्हाला हाकलून देत नाही, मी फक्त तुम्हाला सांगते तुम्हाला सासरी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी या घरातून कुठेही जाणार नाही, कारण माझं हेच सासर आहे. लग्न झालं की मुली सासरीच राहतात. आता शोभी काही बोलणार. श्रावणी म्हणते, मला खूप कामं पडली, मी जाते आ. आता मात्र श्रावणीचं सानिकाकडेच लक्ष असतं. आता कुणालाही न कळता दुसऱ्या दिवशी सानिका तयार होते आणि घराबाहेर पडते, पण श्रावणीचं मात्र तिच्याकडे बारीक लक्ष असतं. ती विचार करते, ही सानिका गेली कुठे? नक्कीच त्या इंद्रणीला भेटायला गेली, पण हिला त्याने काही केलं तर? कारण त्या स्वीटीवर माझा अजिबात विश्वास नाही, ते सानिकाचं बाळही पाडू शकतात. रुद्र अलकनंदाला फोन करून म्हणतो, झालं आपलं काम. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं. आता सानिका इंद्रणीला भेटेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो तिला हॉस्पिटलला घेऊन जाईल. अलकनंदा म्हणते, वा रुद्र, खूप मोठं काम केलं. ते आता फोन ठेवते. स्वीटी म्हणते, काय झालं अलकनंदा मॅडम? अलकनंदा हसत म्हणते, झालं आपलं काम. आता तुझा भाऊ सानिकाला हॉस्पिटलला घेऊन जाईल आणि तिचं बाळ पाडेल. मग काय विशंभर किंवा श्रावणी काही करू शकत नाही. स्वीटी म्हणते, डीएनएच राहणार नाही तर श्रावणी काय करणार? आणि विशंभर साहेबांना कुठलाही रिपोर्ट मिळणार नाही. विशंभर म्हणतो, पृथ्वी ती स्वीटी आली का रिपोर्ट घेऊन? पृथ्वी म्हणतो, नाही दादा. विशंभर म्हणतो, मी तिला बजावलं होतं डीएनए टेस्ट करून ते रिपोर्ट माझ्यासमोर टेबलवर आणून ठेवायचे. मला तर वाटतं पृथ्वी त्या मुलाने सानिकाला फसवलं असणार. ते रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील म्हणून स्वीटी घाबरली आणि परत आलीच नाही. तू एक काम कर, पर्सनल ह्या केसमध्ये लक्ष घाल आणि जे काय असेल त्याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लाव. पृथ्वी म्हणतो, हो भैया. असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.